स्वागत पुष्पगुच्छ देऊन वर्ग 9वीचा विद्यार्थी ऋतिकेत गुरमुले करेल. विसरला की काय? शिक्षिका तोगावकर मॅडम यांचे स्वागत इच्छा करेल तिला विनंती करतो. शूट करता का? आपल्या शाळेचे शिक्षिका दीपाली टीचर यांचे स्वागत याला आमंत्रित करतो. त्याला भेटवस्तू प्रतीक्षा खोबरागडे टीचर हे देतील अशी त्यांना विनंती करतो. आमच्या शाळेत आमचा 8 दिवस आहे. प्रॅक्टिकल आहे, फिजिकल आहे, तोंडी परीक्षा होवाची बात आज आपला संघात एवढं लवकर गेले आपल्याला जावं लागते नाही जावं लागतं असे विचार करत होते मुलं. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक एलेकर सर व मडावी सर, कुलवटकर सर, तोघावकर टीचर, विभागीय टीचर, प्रतीक्षा टीचर, बाबूजी आणि सुशील काका. आज मी या शाळेमध्ये 6 वर्ष शिकली. मी या शाळेमध्ये 6 वर्षामध्ये खूप काही गोष्टी शिकली. आपल्या शाळेत मंत्रिमंडळाची निवडणूक होते. त्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला मंत्रिपद मिळवून दिला त्याबद्दल मी 5 ते 10च्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानते. मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक एलेकर सर आणि तसेच वर्ग शिक्षक ते पण आम्हाला खूप छान विषय शिकवले आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन पण करायचे. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर या शाळेत आल्या 3 वर्ष झाले. या 3 वर्षामध्ये सरांनी आपल्या शाळेत खूप काही बदल घडवून आणले. मी त्यांचे पण आभार मानते. आणि वर्ग 9 त्यांनी आम्हाला खूप सुंदर निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यांचे पण आभार मानते. आणि आपल्या शाळेत निरोप समारंभ कार्यक्रम सादर करीत आहोत. 9व्या वर्गाने खूप चांगली अशी सजावट केली आहे. मी ते 6 वर्षापासून शिकत आहोत. उनटकर सर हे खूप चांगले भूगोल व मराठी शिकवतात. तसेच मडाई सर इंग्लिश व हिंदी खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात. तसेच आपले प्रतीक्षा मॅडम सामान्य विज्ञान गणित शिकवतात. एलेकर सर मुख्याध्यापक ते खूप चांगले इतिहास शिकवतात. तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आम्ही 5वी पासून इथे शिकत आहोत आणि 6 वर्ष झाले आमच्या. आम्ही आलो तेव्हा या शाळेत काहीच नव्हता. एलेकर सर आले तेव्हा बाल कंपाऊंड बी आणि 3 लावले. आम्हासाठी खेळाचे साहित्य उपलब्ध केले. तसेच आमचे मडावी सर ते आम्हाला प्रत्येक गोष्टी सहकार्य करत होते व इतर शिक्षक वृंद सुद्धा कुमटकर सर सुद्धा. एवढे बोलून मी माझे आज आम्हाला 9व्या वर्गातील निरोप समारंभ याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्वप्रथम मी 9व्या वर्गाचे आभार मानते कारण की त्यांनी आम्हाबद्दल एवढं सुंदर
प्रोत्साहन केले. तसेच नव्या वर्गातली मुलं सुद्धा खूप सुंदर आहेत. ते आमच्याशी बहीण भावासारखे वागत होते. त्यांचे तसंच आपला आखरी दिवस म्हणू शकतो की आजपासून आम्ही आनंद विद्यालयामध्ये येणार नाही किंवा फिजिकल यासाठी आम्ही येणार आहे. मराठी सर अतिशय आमचे इथे चापेश्वर चॅनल तुम्हीच नाही काढले. चापेश्वर की आमचे जे शिक्षक होते, आमची क्लासची जी होते 5वी ते 7वी, ते खूप छान आम्हाला मार्गदर्शन देत होते. त्यानंतर आमचे 8वी मध्ये क्लास टीचर रायपुरे सर होते. त्यांनी पण खूप छान आम्हाला शिकवत होते. त्यानंतर कडाई सर 9वी मध्ये आमचे क्लास टीचर होते. त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले. आम्हाला छान शिकवायचे, मोटिवेशन करायचे. आणि इतर सर त्यांनी चुका झाली की आम्हाला सांगायचे, चुका दुरुस्त करायच्या. आणि टीचर शिकवता शिकवता रागवायच्या आणि प्रेमाने सांगायच्या. दोघांचं टीचर या सुद्धा खूप छान आहे. खूप छान शिकवायचे, खूप छान बोलतात. आणि आमचे कुंभटकर सर खूप छान शिकवतात. आम्हाला पेपराबद्दल सांगितलं, असं करायचं नाही बाळा, तसं करायचं नाही. बापूजी, सुशी काका आणि आता नवीन आलेले आपले दीपाली टीचर या आम्हाला काकीसाठी मोबाईल नव्हते, पण त्या छान होत्या. एवढंच बोलते. यावेळी आपण आपल्या शाळेत हिरक समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला नवीन केली आहे. या दिवशी आम्ही या शाळेतून बाहेर जाणार आहोत. तर आम्ही पाठी ते 10वी पण शिकलो. आम्हाला 2 वर्षाचा कोरोना होता, लागला होता. आम्ही 2 वर्ष चांगले शिकलो नाही. बाकी 4 वर्ष आमचे क्लास टीचर मराठी सर होते. ते आम्हाला मला बहुत रागवायचे आणि शिकवायचे चांगले. एवढेच बोलतो माझ्या. वाक्य सांगतो कवितेतलं, डेथ इज नॉट एंड ऑफ लाईफ, दॅट इज द लास्ट अँड फायनल अवेकनिंग. तो मृत्यूला का म्हणतो शेवट नाही, ती आपली पहिली सुरुवात आहे. जागृतता तो मृत्यूला म्हणतो. आम्ही तर फक्त 10वा वर्ग सोडून बाहेर जातात. जीवनाची ही सुरुवात समजा, इथून खऱ्या अर्थात तुमचं जीवन सुरू होत आहे. त्यामुळे भावनाशी होऊन नाराज होऊ नका. खऱ्या जीवनाला तुमची आज सुरुवात होत आहे. कारण आता तुम्हाला मार्गदर्शक कमी लागणार आहे, स्वतः निर्णय घ्यावा लागणार आहे. आजपर्यंत तुम्हाला मार्गदर्शक सगळेच जण होते. इथून ते तुमचे मार्गदर्शक कमी होणार आहे, ते तुम्हाला मिळवावं लागणार आहे. आणि कारण तुम्ही टीनेज